भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यात काल अवकाळी पावसाने थैमान घातले आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून धान पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहेत। शेतकऱ्यांचे सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाले असून शासनाकडून तातडीने मदतीची मागणी होत आहे। 5 ऑक्टोबर रोजी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर घातली। मुसळधार पावसामुळे धान पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले। या भागातील शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। निसर्गाच्या या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकरी हताश झाले असून काही ठिकाणी आत्महत्येचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाने तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा देत निवेदन सादर केलं। या निवेदनात शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, पंचनामे त्वरित करावे आणि शासनाने मदतीसाठी पुढे यावं अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। काल दुपारनंतर जे पाऊस झाले अर्जुनी मोरगावला आणि ते वादळी पाऊस होता, त्या कारणाने आपल्या तालुक्यामध्ये धान अक्षरशः लोटला आणि त्याची खूप मोठी नुकसान झालेली आहे। त्या कारणाने आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे आज आम्ही सर्व या तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारे उपविभागीय अधिकारी SDO साहेब तसेच तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे। त्यांनी तसे आम्ही कृषी विभागाला सांगतो आणि आम्ही पंचनामे करून घेतो असं सांगितलं। तसेच आम्ही त्यांना या निवेदनाद्वारे सांगितलं की आम्हाला 8 दिवसात आम्हाला हे माहिती लागेल की तुम्ही किती पंचनामे केले, खरंच शेतकऱ्यांची किती नुकसान झाली याची आकडेवारी वगैरे आम्हाला 8 दिवसात तुम्ही कळवावी। शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर वेळेत मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। प्रशासन आणि शासन यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आता पाहावं लागेल की शासन यावर काय निर्णय घेतं। जो काही आलेला काल पाऊस आहे त्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। अशा पद्धतीने जो धान पीक आहे शेतकऱ्यांचा, अशा पद्धतीने धानाची नासाडी झालेली आहे आणि हाताशी तोंडाशी आलेला हा जो धान पीक आहे हा निसर्गाने कुठेतरी हरवलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे येथील जे काही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत हे यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेता शेतकरी संघटनेकडून जे काही अर्जुनी मोरगावचे तहसीलदार आहेत यांना निवेदन देण्यात आले आहे। त्या निवेदनामध्ये नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। सिटी न्यूज साठी साहिल रामटेके, अर्जुनी मोरगाव, गोंदिया। शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण आज त्याचाच कणा मोडलेला दिसतोय। अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील ही स्थिती समस्त महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे। शासनाने यावर तातडीने कारवाई करून मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा।